विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही आज कसं लिहिता? माझं नाव पौर्णिमा सोमनाथ लोंढे, मी लासूर येथून आले। जे की बिहारमध्ये जे महाबोधी विहार आहे ना, त्याच्या आंदोलनात ब्राह्मण हटाव या मोहिमेत मी सहभागी झाली। कारण सर्व धर्माचे सर्वजण सर्व गुरु असतात, मग आमच्या धर्मातले आमच्या विहारात आमच्या पंथांना का तिथे जागा नाही? बरं, हे शासनाने 149 कलम जर दिले तर त्याच्यात मग ही आठ घातली 4 ब्राह्मण, बाकीच्या कुठल्या मंदिरात घातली का आठ अशी की 4 बौद्ध पाहिजेत किंवा 4 ख्रिश्चन पाहिजेत किंवा 4 मस्जिदीतले मौलाना पाहिजेत? मग आमच्याच विहारात का असे हे 149 कलम मध्ये हे 4 घातलेत आठ? ते आम्हाला मान्य नाही। हे 149 कलम हटवावं आणि आम्हाला बुद्ध विहार आम्हाला परत आमच्या ताब्यात द्यावे, एवढी आमची विनंती आहे। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। आज तुम्ही आंदोलन आलात, आज तुमचा शांततेत मोर्चा आहे, जसं तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुमची भूमिका काय असणार आहे? आम्हाला तर बाबासाहेबांनी बुद्ध धर्म दिलाय, बुद्ध धर्म हा शांततेचा मार्ग आहे। पण आम्ही जशी शांततेत क्रांती घडवतो तसंच आम्ही भीमा कोरेगाव घडवून दाखवलेला आहे। त्यामुळे हे शासनाला एकच विनंती आहे की आमच्याकडून जशी पेशवाई संपली तशी अजून एकदा पेशवाई संपू नये। हे जर शासनाला जर त्याची अक्कल असेल तर शासनाने आमचं विहार आमच्या ताब्यात द्यावं। आता तुम्हाला बोला माहिती महाबोधी महाविहार आम्हाला मुक्त करायचं आहे। ब्राह्मणाच्या व्यवस्थेमध्ये ते आहे आणि प्रत्येक धर्मासाठी धर्मगुरू आहे, ट्रस्टी आहेत, पण बुद्ध विहारासाठी ट्रस्टी नाहीत। जे काय आहे ते फक्त ब्राह्मण व्यवस्था आहे। त्यामुळे आम्हाला आता आंदोलन याच्यासाठी करावं लागतं की महाबोधी महाविहार हे मुक्त व्हावं, अशी सर्व महिला उपासक आणि उपासिकांसाठी आहे। आणि फक्त महाविहार आहे ना, ते बुद्धिस्टांसाठीच असावं यासाठी आमचं आंदोलन आहे। आणि 1949चा कायदा हा रद्द झाला पाहिजे आणि महाविहार हे फक्त बौद्धांसाठी खुले झाले पाहिजे, एवढी आमची सर्वांची तळतळीची विनंती आहे। जय भीम, जय बुद्ध। भगवान गौतम बुद्ध या देशाला संविधान देणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व या देशाच्या सामाजिक लढाईमध्ये ज्या महापुरुषांनी योगदान दिलं अशा प्रत्येक महापुरुषास प्रथम अभिवादन। सर्व बौद्ध बांधवांनो, आज आपण येथे आलेलो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवला मुक्कामी एक गर्जना केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी आवाज दिला की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो ते हिंदू म्हणून मरणार नाही। आणि त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली।
झेंडा खाली गेला मागे आपण सोन कांबळे सर्वप्रथम महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवार अभिवादन. भारताचे विस्मरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. आणि इथं जमलेले भंतीजी महिला पुरुष यांना माझा जय भीम. आज आपण इथं का जमले ते आता भंतीजी आणि आपले अध्यक्ष यांनी तुम्हाला प्रोत्साहन केलेले सांगितलेलेच आहे. त्याबद्दल मी तर काही बोलू शकत नाही. मी पहिल्यांदा माहिती घेतलंय. पण माझ्या जमलेल्या सगळ्या महिला पुरुष सर्वांनी आम्हाला साथ दिली त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि असंच साथ देत राहा. आणि आज आपण इथं का जमलंय हे तर तुम्हाला कळलंय. त्याच्यातून अनेक काहीतरी लोक साथीला घ्या आणि त्यांना पण असं प्रोत्साहन करत राहा ही विनंती. या 84 आमदारांपैकी मोदी गायची एक त्याच्यामध्ये हिंदू आणि एक पण जातो हिंदू नसेल तर तिथला जो पण जात कारभारी असेल लांब सारखं लांब थोडं फार हो तर नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा बुद्धविहार बामणांच्या हातून मुक्त बुद्धविहार बामणांच्या हातून मुक्त दोन शब्द साहेबांना बोलू द्या. शासनाच्या वतीने कायदा रद्द 1949 कायदा रद्द शासनाच्या वतीने साहेबांना आज या ठिकाणी महामोदी बिहार आंदोलन समिती विजापूर तालुका यांच्या वतीनं समस्त बौद्ध बांधवांनी आदरणीय राष्ट्रपती भारत सरकार व आदरणीय पंतप्रधान भारत सरकार यांना एक निवेदन दिलेलं आहे. सदरचं निवेदन आम्ही प्रशासनाच्या वतीनं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत संबंधित ठिकाणी पाठवलेले आहे. हॅलो सर्व बौद्ध बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे. आपलं आंदोलन हे यशस्वीपणे आपण सर्वांनी यशस्वी करून दाखवलेलं आहे. आपण आलेल्या मार्गाने सर्वांनी शांततेत जायचं आहे. सर्वांना पुन्हा एकदा या आंदोलनामध्ये सहभाग झाला त्याबद्दल वेगवेगळ्या महाविद्यालय मुख्य आंदोलन इंदापूर तालुक्याच्या वतीने आपल्या करुणा असो म्हणा विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी समस्त जमलेले माझ्या माता भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मी मंगलकामना आणि मंगलमैत्री व्यक्त करतो. तर आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. ही बाबासाहेबांनी आपल्याला घालून दिलेली शिकवण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणतात विचाराने शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज आपण सर्व या बौद्ध गयाच्या मुक्ती आंदोलनासाठी
संघटित झालेलो आहे आणि आपल्या न्याय हक्कासाठी आपण संघर्ष पण करत आहे. प्रशासनाला, शासकीय प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मी एवढंच बोलू इच्छितो, मुस्लिमांचे मस्जिद मध्ये मुस्लिमांचा अधिकार चालतो, हिंदूंच्या मंदिरामध्ये ब्राह्मण पुजारीचा अधिकार चालतो, सिखांच्या गुरुद्वारामध्ये सिखांच्या धर्मगुरूंचा अधिकार चालतो, परंतु बौद्ध विहार हे आमचा असून सुद्धा तिथे बौद्धांचा अधिकार नाही चालत. हा किती मोठा आपल्यावर अन्याय आहे. इथे बसलेल्या सर्व लोकांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात जास्त गुन्हेगार आहे. म्हणजे आपण इथे अन्याय सहन करायचं का? या लोकांनी आपल्या विहारांवर कब्जा केलेला आहे. कित्येक वर्ष सम्राट अशोकाने 84,000 विहार निर्माण केले, पण एक विहार सुद्धा आमचं या ठिकाणी आमच्या ताब्यात नाही. ही किती मोठी अन्याय आहे. आणि भारतातील सर्व जगातील देश आपल्या भारत देशाला बुद्धाचा देश म्हणून ओळखतो. आज आपल्या भारतातले पंतप्रधान सुद्धा बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर मी बुद्धाच्या देशातून आलो असं आवर्जून सांगतात. परंतु आज आपल्या बुद्धांचा देश असून सुद्धा आपल्याला आपला न्याय, आपला हक्क मागण्यासाठी आंदोलन करावं लागतं. ही किती मोठी शोकांतिका आहे. म्हणून प्रशासनाला विनंती आहे की आमचं बौद्धगया आमच्या ताब्यात द्या, हीच तुम्हाला मी आवाहन करतो. आणि या ठिकाणी माझे शब्द मी इथं थोडक्यात थांबवतो. सर्वांचे मंगल हो. भवतु सप्प मंगलम, भवतु सप्प मंगलम, भवतु सप्प मंगलम. भारतीय बौद्ध महासभेच्या महिला अनिताताई कांबळे
म्हणजे हे बुद्ध मूर्तीसमोर बुद्धांची विटंबनाच होते ना त्याच्यामध्ये. जर तुम्ही बुद्धांना विष्णूचा अवतार मांडताय तर मग तुमच्या घरामध्ये सुद्धा बुद्धांच्या फोटो पाहिजे, मूर्त्या पाहिजे, तसं काही तुम्ही करतच नाही. जगात म्हणजे जे काय चर्च आहेत त्या चर्चमध्ये सुद्धा तुम्ही बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे. जे हिंदूंचे मंदिर आहेत, हिंदूंच्या मंदिरामध्ये आपल्या बुद्ध मंदिर घ्या ना, तिथं पुजारी तिथं पण तशीच कमिटी तयार करा. घ्या, बौद्धांचे घ्या, मुस्लिमांचे घ्या, शिखांचे घ्या. ह्याच आमच्या ज्या भावना जे बोधगयाल आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला इंदापूर तालुक्यातून समस्त बौद्ध समाजाचा पाठिंबा म्हणून हे आज आम्ही आपल्याला निवेदन देतोय. आमच्या भावना आपण केंद्रापर्यंत पोहोचवत अशा प्रकारे समस्त बौद्ध जे लोक आहेत त्यांच्या वतीनं आम्हाला म्हणजे आमचं तुम्हाला कळतं की विनंती आहे. 2 मिनिटं बंदीची बोला आणि तिथं निवेदन देऊ त्या साहेबांना. आमचं बुद्ध विहार जे फक्त बुद्धांच्या मुस्लिमांच्या मस्जिदमध्ये मुस्लिमांचा अधिकारचा, शिखांच्यामध्ये शिखा लोकांचा, हिंदूंच्यामध्ये ब्राह्मणांचा, हिंदू लोकांचा असं बुद्ध आहे. पण आम्हाला वंचित लोकांना हक्क देतात. आम्हाला प्रशासन ब्राह्मण नाही आणि आम्हाला एवढंच मागणे की आमचं विहार महिला पुढे बाकी सगळं आंबेडीवाले होता पुढे नाही काय घ्या. तुझं 2च मिनिटाचं असतं, तुझं 2च मिनिटाचं असतं तुझं. नाही आम्हाला बघा की आमच्या सिस्टीम आम्ही काय चालू केलं. एक मिनिट थांबावा लागेल, गाडी थांबवा. बनते या, फक्त पुढे येऊ नका, पुढे येऊ नका. बनते या ना पुढे. शांता साहेब त्याच्या पाठवून दोघं तो होय. आपण ओके. आणि पाठीमागून शांता साहेब 2 त्याच्या पाठीमागून व्हायला 2 या. हा चला, गाडी घ्या, चला पुढे, रथ पुढे घ्या, हळूहळू घ्या. नाही आपण इथं थांबायचं. चला पुढे रथ घ्या. लोक द्या थांबा जरा. बघते या ना पुढे घ्या. चला चला पुढे गेला राहुल. एक आगे हा होत्या. हा एकदम जमाने घे. महिला कोणाचा दिसतोय दोघी हो ना. आता शब्द बोलणार आणि तुम्ही बोलणार आपण आपण शांततेने पुढे जायचं आहे. सुशांत
या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती ताण होऊन लागले तरी त्यांनी आपल्याला फक्त हे दिवस आपण आपल्या राजनीतीला महिला असतील काही पुरुष असतील जे उपवास करतात सोमवार असेल मंगळवार असेल शुक्रवार असेल उपवास करतात दिवस मग इथं आपल्याला एक 2 तास थांबायला उपाशी काय फरक पडतोय सकाळपासून काहींनी काही खाल्लं नसेल काहींनी काही पिलं नसेल पाणी इथं पाण्याची सोय केलेली आहे जोपर्यंत तसं घेणार नाही आपलं निवेदन सुधारणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून हटायचं नाही हा निर्धार आपण करायचा आहे आणि जोपर्यंत हे महाविहार जोपर्यंत या ब्राह्मण पंडितांच्या हातून आपण आपल्या ताब्यात देत नाही तोपर्यंत हा लढा कायमस्वरूपी चालू ठेवायचा आहे याच्यासाठी आपल्याला फक्त आजचा दिवस नाही याच्यानंतर आपल्याला भविष्यामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याची गरज पडणार आहे आता जे सरकार आहे कोणतं का सरकार असे ना पण ते सरकार आपल्या विरोधात आहे लक्षात ठेवा पहिल्यांदा त्यांनी संविधानावर घालाघालीचा प्रयत्न केलेला आहे संविधानातली बरीचशी कलमाशी त्यांनी हळूहळू एक निष्ठ करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे तरी ते म्हणत असतील की संविधान बदलणार नाही तरी सुद्धा ते हळूहळू काही ना काही त्याच्यातून काढून घेण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा त्याच्यामुळं असे ते विघातक कृत्य करणारं सरकार आहे त्या सरकारला पहिल्यांदा आपल्याला धडा शिकवायचा असेल तर पहिल्यांदा आपली एक दिसली पाहिजे प्रत्येक गावामध्ये सत्ता सैनिक शाखा स्थापन झाली पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये सर्व बांधवांनी एकत्र आलं पाहिजे त्या ठिकाणी मी या पक्षाचा मी त्या पक्षाचा मी आमच्याचा मी त्यांच्याचा हे न म्हणत असता सर्वांनी एकत्र आलं आणि जर सर्वांनी एकत्रित साथ दिली तर आणि तरच आंदोलन सक्सेस होईल यासाठी माझी सर्व बांधवांना विनंती आहे की कृपया आता थोड्या वेळात एक येणार आहे या ठिकाणी सर्व महिलांनी तरी सर्व त्यांनी कृपया या ठिकाणी एकत्रित आणि आंदोलनाला आपण सर्वांनी द्यावं ही येथील महाविहार आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपल्या त्या सर्व बहात्तरांना पाठिंबा देण्यासंदर्भात आपण जो एक शांतता मार्च काढलेला आहे आणि इथं उपस्थित राहिलेल्या सर्व माझ्या बौद्ध अनुयायी असतील माझे मुस्लिम बांधव असतील सर्व बहुजन असतील यांना सर्वांना प्रथम मी मानाचा कडक जय भीम घालतो. मित्रांनो आणि भगिनींनो आपल्या बहुजन महापुरुष महामाता असतील आपले महासंत असतील त्यांनी त्यांच्या तळहायात आपल्याला आपले शत्रू कोण आणि मित्र कोण याची ओळख परफेक्ट करून दिलेली आहे. आज तथागत बुद्धांपासून 4000 वर्षांपासून एकाच वर्ण व्यवस्थेत आपल्याला त्रास होत आहे तो म्हणजे ब्राह्मणांचा फक्त आपल्याला त्रास होतोय. सूचक वक्तव्य एवढ्यासाठी करावं लागतं की सर्व आपले बहुजन अल्पसंख्याक हे सगळं आपण भाऊ म्हणून राहतोय इथं. एकमेव एक जात आपल्याला त्रासदायक आहे ना आपल्याला म्हणण्यापेक्षा आपल्या सर्व बहुजन महापुरुषांना त्रासदायक जात म्हणजे ब्राह्मण आहे आणि त्यांचा त्रास आज सुद्धा कमी होत नाही. याचा कुठेतरी मी आज जाहीर निषेध करतो आणि आपल्या बहुजन महापुरुषांना जी आपल्याला परंपरा दिलेली आहे त्या परंपरेनुसार आज आपण आपला शत्रू आणि आपला मित्र ओळखण्याची गरज आली एवढेच बोलतो आणि या शत्रूंना
आज आपण बुद्धांच्या अन्वय म्हणून शांततेत सर्व काही आपण करतोय, परंतु ह्या शत्रूंनी आणि या ब्राह्मणांनी आमचा भीमा गरुडाचा इतिहास सुद्धा विसरू नये एवढीच मी त्यांना चेतावणी देतो आणि थांबतो. जय हिंद. माझा प्राण आहे भावना. माझा प्राण आहे भावना. नमो बुद्धाय. जय भीम. बिहार राज्यामध्ये असलेल्या महाबोधी बौद्धगया या महाविहारामध्ये तेथील थोडक्यात लोकांनी अतिक्रमण करून बौद्धांच्या हातातून ते महाविहार ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्या विरोधात जगभरातून फार मोठं आंदोलन झालेलं आहे. या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी इंदापूर तालुका बौद्ध समाजाच्या वतीनं या ठिकाणी शासनातल्या धारणा करण्यासाठी बौद्ध धर्माच्या तत्वानुसार हा शांततेत मोर्चा या ठिकाणी आलेला आहे. तरी सरकारनं ते जे 149 कलम आहे ते रद्द करून ते बौद्धांच्या ताब्यामध्ये बुद्धविहार द्यावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्याची दखल घेऊन शासनाने तात्काळ आमच्या मागण्या मान्य करत. जय भीम. धन्यवाद. आज या ठिकाणी इंदापूर तालुका आणि इंदापूर शहर यांच्या वतीने जो मोर्चा आयोजित केला, या मोर्चासाठी प्रथमतः इंदापूर तालुक्यातील सर्व बौद्ध समाज, महिला मंडळ आणि खऱ्या अर्थाने हा बौद्ध समाज ज्या ज्या समाजावर अन्याय होतो त्या समाजासाठी लढा उभा करतो, संघर्ष उभा करतो. परंतु बौद्धांच्या संघर्षात जे शूरवीर आज या ठिकाणी इतर कास्टचे माळी असतील, मुस्लिम असतील, मातंग समाज असतील, धर्मकार असतील, ते सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी झाले. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि प्रामुख्याने खऱ्या अर्थाने माझी अशी विनंती आहे की हा लढा आपण भीमसैनिक म्हणून रस्त्यावर उतरून लढा देत आहोत. तसाच लढा आपले जे खासदार आहेत, आपले जे आमदार आहेत संसदेत आणि विधानसभेत खऱ्या अर्थाने त्यांनी त्या ठिकाणी त्यांची भूमिका बजावावी अशी आपल्या निवडून दिलेल्या एसटी ओबीसीच्या खासदार आमदारांना मी विनंती करतो. खऱ्या अर्थाने जो लढा बुद्धगया या ठिकाणी दिला ते आमचे आदरणीय बंटे यांना मी सलाम करतो की त्यांनी खऱ्या अर्थाने त्या लढ्याला सुरुवात केली आणि बंटे आपला लढा उपोषणाच्या माध्यमातून लढा यशस्वी जिंकतील. आपण आपला लढा हा रस्त्यावर उतरून शासनाला या 149 आमच्या भगिनीचं मी स्वागत करतो की खऱ्या अर्थाने बुद्धगया आंदोलन कशासाठी आहे, नेमकं काय आहे हे आपल्याला खऱ्या अर्थाने जाणून घेण्याची गरज आहे. या 149 कलममध्ये 4 हिंदू, 4 बौद्ध आणि 1 कलेक्टर म्हणजे त्याचा अध्यक्ष कलेक्टर आहे. परंतु कलेक्टर त्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडत नाही. बौद्धांचं मंदिर असताना सुद्धा त्रिशरण पंचशील त्या ठिकाणी घेतलं जात नाही आणि जे हिंदू त्या मंदिर व्यवस्थापन मध्ये आहे ते त्यांच्या धर्माचं पिंडदान करू पाहिजे. हा बौद्धांवर अन्याय आहे आणि ह्या अन्यायाला मागे फोडण्यासाठी खरा आपण संघर्ष करतोय. नेमका आपला संघर्ष काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जे रस्त्यावर उतरतो त्यांच्या वतीने मी आपले आमदार आणि खासदारांचे मंत्री त्यांना विनंती करतो की हा लढा खऱ्या अर्थाने तुम्हाला संसदेत कायदा बदलून व्यवस्थापन समिती बनवून या लोकांना न्याय देण्याचा आहे. तरी माझी कळकळीची विनंती आहे आपल्या आमदार आणि खासदारांना की आपलं काम करण्याची जबाबदारी आलेली आहे. बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून सगळे अधिकार दिले. आपल्यावरती कोणतेही काम आणि कोणतीही जबाबदारी राहिली नाही. आता एकच जबाबदारी आहे ते म्हणजे बुद्धगयेची. ती जबाबदारी पार आपण रस्त्यावर उतरून पार पाडू. संसदेतल्या आमदार आणि खासदारांनी त्यांची जबाबदारी पार पाडावी. अन्यथा आमच्या झेंड्याबाने जसं सांगितले आमच्या हातात जसा झेंडा आहे तसा त्या झेंड्याला दांडा आहे. हा संघर्ष या केंद्र सरकारने विसरू नये अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो. आणि भविष्यात आपला हा लढा चालू ठेवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आपण असंच आमच्या या लढ्याला साथ द्यावी अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. सावित्रीबाई फुले, प्रतिमा शेख, मुक्ता साळवी या सर्व महायुतीना श्रीवार वंदन. आज बुद्धगया महाबोधी बुद्धविहार मुक्ती या आंदोलन आपण इंदापूर तालुक्यामध्ये सर्व बुद्धिस्ट समाज व बहुजन समाजाने आयोजित केलेलं आहे. मला एक सांगावं वाटते, हिंदूंची मंदिरे हिंदूंच्या ताब्यात, मुस्लिम समाजाच्या मस्जिद मुस्लिम समाजाच्या ताब्यात, शीख लोकांचे गुरुद्वारे त्यांच्या ताब्यात, ख्रिश्चन लोकांचे ख्रिश्चन चर्च त्यांच्या ताब्यात. तुमचं काय पोटात दुखतंय का आमच्या बाबासाहेब
अरे या ब्राह्मण मुक्ती आंदोलनासाठी आपल्या इंदापूर तालुक्यातील जी जनता सगळी जमलेली आहे त्यांचं सगळ्यांकडे आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय भीम, जय भारत, जय संविधान. हॅलो, हे पहा, तहसीलदार जागेवर नाही, ते येईपर्यंत आपण इथं बसायचंय आणि तहसीलदार आल्यावर आपलं निवेदन घेतल्यावर आपण उठायचंय. अजित पद्धत तहसीलदार आपला ऐका, आपलं शांतियुत मोर्चा आहे तर मी आपल्या बौद्ध धर्माचे प्रचारक आणि प्रसारक दासिन्याचे आदरणीय मिलिंद मिसाळ यांना विनंती करतो जे आपण निवेदन देणार आहे ते तुम्ही त्यांना अवगत करावे व ते वाचून दाखवावे. सर्वांना सर्वप्रथम नमो बुद्धाय, जय भीम. आज या ठिकाणी आपण हा मोर्चा आयोजित केलेला आहे ते महाबौद्ध विहार ब्राह्मणांच्या हातून मुक्त करण्यासाठी जो काही त्यांनी बिहार सरकार व्याप्त केलेला आहे आणि त्याचा निधी ते सर्व त्या ठिकाणी त्या सरकारला जात आहे, ब्राह्मणवादाला जात आहे. तर या ठिकाणी आपण जे निवेदन आहे ते निवेदनाचं या ठिकाणी वाचन करण्यात येत आहे. प्रति आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मूजी राष्ट्रपती भारत सरकार व आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री भारत सरकार. विषय असा आहे की बोधगया येथील महाबोधी विहार मुक्त आंदोलनाबाबत महोदय सविनय जय भीम. महाबोधी विहार हे जागतिक बौद्ध विहार आहे, ऐतिहासिक स्मारक आहे आणि पर्यटन स्थळ आहे, बौद्धांची पवित्र वास्तू आहे. असे असताना येथे ब्राह्मण प्रशासनाने कब्जा केला आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात बोधगाय येथे बौद्ध भिक्खूंचे बौद्ध बांधवांचे आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाला संपूर्ण भारतातून व जगभरातून पाठिंबा मिळत आहे. आम्ही सुद्धा बोधगया येथे चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत असून त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आम्ही बौद्ध बांधव सोमवार दिनांक 17 मार्च 2025 रोजी इंदापूरमध्ये आंदोलन करीत आहोत. आमच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे बिहार सरकारचा बोधगया महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा 1949 रद्द करा. महाबोधी विहार हे संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावे. त्याचबरोबर तिसरा जो आमचा मागणं आहे महाबोधी विहारातील ब्राह्मण प्रशासन हटवा. जे काही विकृतीकरण करत आहे बौद्ध धर्माचे तरी आपण या प्रकरणात जबाबदारीने लक्ष घालून भारतातील देशातील समस्त बौद्ध समाजाला न्याय द्यावा ही नम्र विनंती करावी. आपले समस्त बौद्ध बांधव इंदापूर तालुका. जगमे बुद्ध का नाम है, जगमे बुद्ध का नाम है. समस्त या इंदापूर तालुक्याच्या बौद्ध समाजाच्या वतीनं हे या ठिकाणी आम्ही अशा प्रकारचं या ठिकाणी राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सम्यक संबुद्ध विश्वरत्न विश्वशांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध सर्व राष्ट्रीय महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. एक वेळ फक्त जर सगळ्यांचा कंटाळा घालवण्यासाठी एक मनापासून घोषणा दिली की आपली बॅटरी चार्जिंग होती सगळ्यांची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. बॅटरी चार्जिंग झाली का नाही सगळ्यांची? 12 फेब्रुवारी 2025 पासून बिहार राज्यामधील आपली अस्मिता असणारे बोधगया महाविहार या ठिकाणी आता सुनीलजींना सांगितलं की 15 पंथीजी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. या उपोषणाचा हेतू त्यांचा एवढाच आहे की ज्या पिंपळाच्या झाडाखाली आपल्या सर्वांचे आराध्य दैवत तथागत भगवान गौतम बुद्ध यांना बुद्धिप्राप्ती झाली त्या ठिकाणी सम्राट अशोकाने बुद्ध विहार बांधलेला आहे. सम्राट अशोकाने फक्त एकच बुद्ध विहार बांधले नसून या देशामध्ये 84,000 बुद्ध विहार आणि बुद्ध लेण्या डोंगरामध्ये कोरलेले आहेत. परंतु याच विहाराला आपण एवढं महत्व का देतो? कारण त्या ठिकाणी तथागतांना बुद्धी प्राप्त झाली.
आणि त्याच्यामध्ये त्या विहारामध्ये ब्राह्मणाने अतिक्रमण केलं. ब्राह्मणाने अतिक्रमण केल्यानंतर त्याच्यामध्ये 1949 एक कायदा निर्माण केला शासनाने, तिकडच्या बिहारच्या शासनाने, महाबोधी बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा. त्याच्यामध्ये संदीपान कडाळेंनी सांगितलं, त्याच्यामध्ये 9 लोकांची समिती असेल, 4 बौद्ध बंटीजी असेल, 4 हिंदू ब्राह्मण असेल आणि एक त्याचा जो अध्यक्ष म्हणून जो कलेक्टर असेल तो हिंदू असेल. जर तो हिंदू नसेल तर तिथला जो कोण गाव कारभारी असेल म्हणजे सरपंच असेल त्याच्या अधिपत्याखाली तिथला कारभार चालत असेल. मग आज संपूर्ण जगभरातून त्या बुद्धगयामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी येतो. जपान, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका, चीन या बौद्ध राष्ट्रामधून कोट्यावधी रुपयाचा निधी येतो. ज्याप्रमाणे की तिरुपती, पंढरपूर, शिर्डी तिथल्या ब्राह्मणांची परिस्थिती बघा. त्यांची मुलं कुठं नोकरीला जातात, हे कुठं काम करतात, पण त्यांच्या मुलाची त्यांच्या मुलीची लग्न बघा कशी थाटामाटात होत्यात. सोनं बघा त्यांचं 100-100, 200-200 किलोचं सोनं त्यांच्या अंगावर जातं. हे येतं कुठनं? अहो हे सगळं आपल्या कष्टाचं फळ आहे. हे जी राज्यामध्ये जेवढी काय मंदिर आहे ती सर्व मंदिरे तथागत भगवान गौतम बुद्धांचीच विहार आहेत. परंतु या लोकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेले आहे. मग हे अतिक्रमण हटवण्यासाठी माझ्या महिलेने चांगलं भाषण केलं की आपण महिलांनी मिळवले. पण माझ्या महिलांना मी मनापासून एक कळकळीची त्यांना विनंती करतो, आपल्या आता माझ्या ज्या महिला येत आल्या त्याच्या मंगळवार किती जणी जातील बरं? मंगळवार धरणाऱ्या बहिणी किती आहेत? आपण जर मंगळवार धरला तर बुद्ध विहार कसं मुक्त होईल बरं? होईल का बरं? आपण जर मंगळवार धरल्यावर त्याच्यामुळे आपण काय धरायचं नाही. आपल्याला एकच दिवस म्हणत तेव्हा की बुद्धिगयाचं महाबुद्ध विहार हे मुक्त झालंच पाहिजे आणि ते आपल्याला मिळालं पाहिजे. अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक महत्वाचा लढा निर्माण करून दिलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये 14 रुपयाचा सत्याग्रह निर्माण केला. अहो ज्या तळ्यावर जनावरं पाणी पित होती, घरं पाणी पित होती, डुकरं पाणी पित होती, आपण माणूस असून सुद्धा आपल्याला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. आपण काय ते पाणी पिऊन अमर होणार नव्हतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते तो एक आमचा अधिकार आहे, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार मी मिळवणार आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता 14 रुपयाचा सत्याग्रह यशस्वी करून दाखवला. त्यानंतर काळा राम मंदिर प्रवेशगृह, त्या रामाच्या पाया पडल्याने आपण काय अमर होणार नव्हतो, परंतु तो आमचा अधिकार आहे. त्या रामाच्या मंदिरात जाऊन आम्ही प्रयोग करणार आणि तिथला अधिकार आम्ही गाजवणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अन्यायाच्या नेतृत्वाखाली काळा राम मंदिराचा सत्याग्रह यशस्वी करून दाखवला. आपण फार मोठे नशीबवान आहात, लय मोठे नशीब आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक दिलेलं आहे, ताकद दिलेली आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला संघटित शिका, संघटित आणि संघर्ष करा. ही संघर्षाची वेळ आहे. चांगल्या मार्गासाठी, चांगल्या कामासाठी आज आपल्याला संघर्ष करायचा आहे. आपण संघर्ष करतो आपल्या ते आपल्या 17 तारखेला एक मोर्चा निघाला की दुसरं कोणीतरी एक मोर्चा निघेल. आम्हाला काय याच्याबद्दल कोणाला काय बोलायचं नाही. आम्हाला जर या ठिकाणी राजकारणच करायचं असतं, इंदापूरच्या बुद्ध विहारापासून आपण मोर्चा काढला असता. आज जे हजारोची लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत ती एक आंबेडकरवाद्यांची ताकद आहे, समस्त बौद्ध समाजाची ताकद आहे. माझ्या बौद्ध बांधवांना कळकळीची विनंती आहे, हे आंदोलन तर यशस्वी होणारच आहे. परंतु या आंदोलनामध्ये यशस्वी होण्यासाठी ज्यावेळेस इतिहासाचं पान लिहिलं जाईल, ज्यावेळेस इतिहासकार पेन हातात घेईल, त्याच्यामध्ये इंदापूरचं नाव आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे तुम्हाला तुमच्या पिढीला येणाऱ्या मुलांना, बाळांना, नातवांना तुम्ही स्वाभिमानाने सांगू शकतो की जे बौद्धिकाचं बुद्ध विहार आज जे आपल्या बौद्धांच्या ताब्यात आलंय ते मिळवून देण्यासाठी आम्ही इंदापूरमध्ये हजारोच्या संख्येने मोर्चा काढला, उन्हातून मोर्चा काढला, हे तुम्हाला स्वाभिमानाने सांगावं लागणार आहे. वेळ भरपूर झालाय. माझ्या जेवढ्या माता भगिनी आहेत मी खरोखर तुमचं मनापासून आभार मानतोय. तुम्ही आलं पाहिजे. कुठलीही लढाई महिलांशिवाय यशस्वी होत नाही. महिला ज्या ज्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात ते आंदोलन यशस्वी झालेत. इंदापूर तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांना माझी मनापासून कळकळीची त्यांना विनंती पण होती आणि आता मनापासून त्यांना हात जोडून मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की भावांनो, भगिनींनो, माझ्या आयांनो, तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झाला आणि इंदापूर तालुक्यातील बौद्ध समाजाची ताकद तुम्ही दाखवून दिली, याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि मी माझ्या मुलाला सांगतो जय भीम, जय भारत. विशेष करून माझ्या पत्रकार बांधवांनी सुद्धा मोर्चाच्या पहिल्या ह्याच्यापासून
जी बातमी निर्माण केली त्या बातमी सुद्धा माझ्या पत्रकार बांधवांचं विशेष करून पोलीस विभागाच्या तर डोयपुडे साहेब तहसीलदार साहेबांना बोलावं अशी आमची इच्छा आहे. नमोबुद्धाय. आज इंदापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये इंदापूर नगरपालिकेपासून ते इंदापूर तहसीलदार कार्यालयापर्यंत शांततेमध्ये बौद्ध समाजाचा मोर्चा निघाला. त्या मोर्चाचं कारणच असं होतं की गेली 70-75 वर्षे या देशामध्ये आंदोलन चालू आहे. ते कोणतं तर बिहारमध्ये बोधगया या ठिकाणी बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणचं जे बोधगया मंदिर आहे त्या बोधगया मंदिरावरती 1949च्या कायद्यानुसार त्या ठिकाणच्या मनुवादी व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांचा त्याच्यावरती अंमल आहे. स्पष्ट बोलायचं जर झालं तर तिथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेचे जे 9 संचालक आहेत ते त्याच्यावरती कार्यरत असल्या कारणानं त्या ठिकाणी जो काही बौद्धांच्या प्राथमिकतेचा प्रश्न येतो तो तिथं निर्माण झालेला आहे. कारण या देशामध्ये मंदिरं ही हिंदूंच्या ताब्यात आहेत, या देशामधले गुरुद्वार शिखांच्या ताब्यात आहेत, या देशामधल्या मस्जिदी या मुसलमान लोकांच्या ताब्यात आहेत. पण या देशामधले जे बौद्ध मंदिर, बौद्ध स्तूप आहेत किंवा लेण्या आहेत याच्यावरती सगळ्यात जास्त जर अतिक्रमण जर कोणी केलं असेल तर ते हिंदूवादी लोकांनी केलेलं आहे. तसंच जे बोधगया मंदिर आहे ते बोधगया मंदिर हे पवित्र स्थळ बौद्धांसाठी मानलं जातं आणि त्या पवित्र स्थळाच्या ठिकाणी गौतम बुद्धांनी मूर्तीपूजेला, पिंडदानाला या सर्व गोष्टीला विरोध केलेला असताना सुद्धा या मंदिराच्या अवतीभोवती ही ब्राह्मणवादी व्यवस्था हिंदू धर्मातील कर्मकांडाचा प्रचार आणि प्रसार करताना आपल्याला दिसत आहे. तर हा प्रचार आणि प्रसार हा गौतम बुद्धांच्या विचाराची खूप मोठी विडंबना आहे आणि ही विडंबना थांबवण्यासाठी गेले 70 वर्ष झालं बनते सुरई ससाई यांच्या माध्यमाखाली, यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला जात असताना देशभरातील कोणताही बौद्ध समाज हा अग्रेसर याच्या अगोदर कधी झालेला आपल्याला दिसला नाही. पण या वर्षी या 2025च्या या सालामध्ये देशभरातील असंख्य बौद्ध समाज हे बोधगया जे महाविहार आहे हे मुक्त करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेला आपल्याला दिसतोय. संपूर्ण देशभरामध्येच नव्हे तर देशाच्या बाहेरील बौद्ध समाजही या विरुद्ध आवाज उठवताना आपल्याला दिसतोय. तर हे बोधगया जे मंदिर आहे त्याला मंदिराचा जो दर्जा दिलेला आहे ते बोधगया मंदिर हे बुद्धांचं एक पवित्र स्थळ आहे, पवित्र स्तूप आहे. ते या ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला काढून घ्यायचंय आणि त्याच्यासाठीच आम्ही राष्ट्रपती महामहिम यांना आज इंदापूर तालुक्याच्या तमाम बौद्ध समाज, तमाम संघटना, तमाम राजकीय पक्ष यांच्या माध्यमातून एकत्र येऊन आम्ही तहसीलदार यांना, राष्ट्रपती महामहिम यांना पत्र आम्ही तसा एक ड्राफ्ट आम्ही त्यांच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. माननीय तहसीलदार साहेब थोड्याच वेळा त्या ठिकाणी येणार आहेत तर त्यांना आम्ही आमचं जे निवेदन आहे ते निवेदन आम्ही देणार आहोत. पण मला एवढंच सांगायचंय या देशातल्या सर्व बौद्ध समाजालाही मला सांगायचंय की राजाचा धर्म स्वीकारला जातो, भिकाऱ्याचा, मागणाऱ्याचा धर्म स्वीकारला जात नाही. या देशामध्ये ज्यावेळेस मुस्लिम समाजानं आक्रमण केलं त्यावेळेस या देशामध्ये मुस्लिम धर्म वाढला. ज्यावेळेस ब्रिटिशांनी आक्रमण केलं त्यावेळेस या देशामध्ये ख्रिश्चन धर्म वाढला. या देशामध्ये ज्या वेळेस हिंदू व्यवस्था प्रस्थापित झाली त्यावेळी या देशामध्ये हिंदू धर्म मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आपल्याला दिसून आला. तसंच ज्यावेळेस सम्राट अशोकाचं राज्य या देशामध्ये निर्माण झालं, आशिया खंडामध्ये निर्माण झालं, या जगाच्या पातळीवरती निर्माण झालं त्यावेळेस हा जग हे भारतच नव्हे तर संपूर्ण जग हा बौद्धमय होता. हे आपण सर्वांनी बौद्धांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आपला क्रम काय असला पाहिजे, आपण कारणावरती घाव घातला पाहिजे, आपण परिणामावरती नाहीये. आपलं काय की बाबासाहेब सुद्धा असं म्हटलेलं आहे की राजकीय सत्ता ही अशी मास्टर चावी आहे ती आपण हातात घेतल्यानंतर आपल्या सगळ्या समस्या सुटणार आहेत. आपण समस्यावरती काम न करता आपण मूळ मुद्द्यावरती आपण घाव घातला पाहिजे. कारण जर हिंदू धर्माचे सरसेनापती म्हणून आपण मोदी असतील आता सध्या तर त्यांच्या आधिपत्याखाली जर बाबरी मस्जिद पाडून राम मंदिर बांधलं जात असेल तर बौद्ध विहार मुक्त का होणार नाही याचाही बौद्धांनी विचार केला पाहिजे. जर तुमची सत्ता, तुमची पॉवर या देशामध्ये आली. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.